नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? असेच मजेत राहा, हसत राहा आणि आनंदी राहा. तर आपण आज आलो मठामध्ये. आपला आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि त्यासाठी मठामध्ये तयारी करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत, युवाजण आणि बाकी पण आहेत मंडळी. तर हा तुम्हाला बघायला भेटेलच, कारण आदल्या दिवसाचं तुम्हाला दाखवायची होती व्हिडिओ मला, त्यासाठी मी आधी आलोय. आणि त्यासोबत आता आपली तयारी काय काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आता वाजलेत रात्रीचे 1:50. हे बघा, 1:50 झालेत. आणि तुम्हालाही हा व्लॉग कसा वाटतोय ते मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. छान असणार आहे, कारण गुरुपौर्णिमेचा आहे, गुरूंचा दिवस आहे. शिष्य आणि गुरूंचा हा दिवस चालू होणार आहे, चालू झालाय बघायला गेलं तर. पण ऍक्च्युअल मध्ये शास्त्रानुसार असतं की जेव्हा टायमिंग असतं त्या टायमिंग मध्ये चालू होतं, तर त्या टायमिंगला चालू होणार आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर मी जास्त वेळ घेत नाही तुमचा. चला मग आता तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, आपल्या हॉलमध्ये गुरुपदासाठी मांडणी केलेली आहे. तर ती मांडणी वगैरे कशी करून ठेवली आदल्या रात्री, जरा तुम्हाला मी दाखवतो. अजून बाकी आहे हे फक्त मांडून ठेवलं, कारण मॉर्निंगला 8-8:30ला गुरुपद चालू केलं जाईल. तिसरी आणि हे चौथं, असे 4 आहेत. तुम्हाला सकाळी मी भेटेल आणि संध्याकाळचा पण वेळ आहे, सकाळचा पण वेळ आहे. त्यामुळे बरंच काही आहे त्या व्हिडिओमध्ये. ते म्हणजे आमचं युनिफॉर्म आहे यावर्षी. दरवर्षी असतो, यावेळेस जरा वेगळा आहे, एकदम भारी आहे, मला पण खूप आवडला आहे. तर ते तुम्हाला मी इव्हिनिंगला भेटेल तो युनिफॉर्ममध्ये. सकाळी आम्ही नॉर्मल कॅज्युअलमध्ये, म्हणजे फॉर्मलमध्ये किंवा कुर्त्यामध्ये तशामध्ये असणार. तर ही आता व्हिडिओ आहे ती एकदम रात्रीची. तुम्ही आता 1:50ला बघितलं, आता 2:04 झाले. हे बघा, 2:04 झालेत. आता 2:04 नंतर माहिती ना आता घरी किती वाजता जाणार आहे आणि सकाळी 7 वाजता यायचंय. राहिलेत फक्त 3 ते 4 तास राहिलेत. ते कसे झोप करायचे माहिती नाही, तर झोप होणार आहे की नाही बघूया. चला मग भेटूया सकाळी आपण. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मंडळी. आपण काल आहोत मठामध्ये, उशीर झाला. काल रात्री 4-4:30ला घरी गेलो आणि चला आता जास्त वेळ घेत नाही. आपल्या आजोबा स्वामी समर्थ. माझ्यातर्फे खूप खूप गुरुपौर्णिमा श्री स्वामी समर्थ. बाबांनी सकाळ सकाळ शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता आपल्याला हळूहळू सगळेजण शुभेच्छा देतील आणि तुम्हाला पण जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला दाखवतो. पूजा चालू झाली, मला जरा लेट झाला काल उशिरा गेल्यामुळे. चला जास्त वेळ घेत चालू झालं. ते मंडळी पूजा चालू आहे गुरुपद. जे गुरु आहेत ते गुरुपदाचे आता सगळे मंडळाप्रमाणे आणि माझा योगक्षेम सावळा व आपला सत्यशिष्य होण्याची पात्रता माझ्या अंगी यावेळी असा मला आशीर्वाद देऊन आपले जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र विनंती. आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मधिरेया रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहर सारे वद कवनाती जय
विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री माता की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी आणि गुरुपदाला बसलोय. दादा माझे गुरुपदांची पूजा करतायत. पण गुरुपदाची पूजा करताय. हे माझं दुसरं वर्ष आहे गुरुपद घ्यायचं. तर म्हणते आपली संध्याकाळची महाआरती चालू झाली आहे स्वामींची. आणि गुरुपौर्णिमेची ही महाआरती आहे. मला दाखवतो मी. तुझी प्रतिपाळसी हर हरसी मार उतरसी पार राजला जग जीवना हो वाढुनारा कमला संसीते मोहन वाढुना रमित मणीचे तळमळ कसे गावो आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदय सरी माय बाबा स्वामी समर्थ गुरु हरी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सर्वांना सुखाचं समाधानाचं चांगल्या आरोग्याचं जावं अशी प्रार्थना स्वामींच्या चरणी सर्वांच्या वतीने आपण आज करतो आहोत. जवळजवळ आज 3000 भक्तगणांनी स्वामींचं गुरुपद घेतलं. 4 वाजेपर्यंत आपण गुरुपद देत होतो. प्रसादाची सेवा चालू एकदम बोर्डवर प्रसाद चालू आहे. त्यासोबत हे नवीन सुरुवात केली पार्सलची. जेवणाची पॅकिंग दाखवतो. पॅकिंग एकदम व्यवस्थित आहे. भात आहे, झुणका आहे, स्वामींचा पदार्थ आदर जेवण आणि जास्त प्रमाणात आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे. दुसऱ्या महिने जवळ जातो अजून. आमचे सिनियर सिटीजन आहेत ते मला बोलले की आमचे फोटोज घेत नाहीत. आता आपण त्यांच्याकडे चाललो. सिनियर सिटीजन पण आमचे खूप महिन्याचे नाही असं नाही येतो. अख्खी लाईन सगळी मठामध्ये चालते. आज जास्त प्रमाणात लाईन शेवटपर्यंत अजून शेवटला जाऊया. आलो आलो ओळखीचे तर
अंधारात दिसतात की नाही काय माहिती, थोडे थोडे दिसत असतील. आमचा कसा सेवागारी जस्ट भाई बनवून वगैरे अजून भरपूर मागे बरीच मागे लागेल. इथून येण्यापासून बघूया गर्दी किती आहे. शेवटचा गेट आहे आणि हे मोरिया तलाव आहे जिथे गणपती विसर्जन होतं आणि प्रचंड प्रमाणात भाविक भक्त आले पौर्णिमेसाठी आपला मठ आहे त्या साईडला आणि ही लाईन सुरुवात होते आहे जिथे 1-2-3 तासाची लाईन आहे भरपूर प्रमाणात आहे. तर रिटर्न जाऊया फास्टमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत सर्वात आणि बाबांसारखेच ते चप्पल सेवा करतात नेहमी प्रत्येक याच्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. आज खूप दिवसानंतर मी इथे आलो. मला यायला भेटत नाही पण मी असं आलोय आठवणी करून आलो. आणि सगळ्यांना घेणं गरजेचं आहे, त्यांची सेवा ही दाखवणं गरजेचं आहे आणि बाबा प्रामाणिकपणे सेवा करतात. आणि बाबांची माहिती तर तुम्हाला माहिती असेल युट्यूबवरती घालले ते. स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी कृपा. चला बाबा मी जातो पुढे, आपल्याला अजून बरंच दाखवायचं. सर्व भक्तांना एकच नम्र विनंती, हां असा स्वामी समर्थ परिवार जन्मोजन्मी मिळो. जितके जन्म घेईन तितके जन्म असा परिवार मिळो. इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. हो इतकं प्रेम मिळतं की सगळ्या नातेवाईकांमध्ये सुद्धा एवढं प्रेम मिळतं. अरे ते तर आहे. जन्मोजन्मी हाच परिवार मिळतो हीच स्वामीचरणी प्रार्थना. बाबा बोलताना माझ्या अंगावरती अक्षरशः काट्या आले. म्हणजे मी आता ते फील होतो, मला अक्षरशः इमोशनल झालं आणि खूप मनापासून बोलले. माझे आजोबा पण आहेत, मी त्यांना मिस करतो पण त्यांच्या ह्याच्यात आहे. श्री स्वामी. बाबा मी पुढे जातो. या. श्री स्वामी. आमचे यंग श्री स्वामी समर्थ. हे आमचे यंग सेवेकरी. तर आम्ही वरिष्ठ आहेत. दाढीवाल्याचं पण घे जरा. घ्या घ्या आल्यात घ्या. श्री स्वामी समर्थ. 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 आमच्या मठाने सगळे जेवणाचं व्यवस्थापन सगळे करतात. आमचे माळी बाबा या आजो म्हणतो आणि आपल्या कोकणातलेच आहेत. एकदम मस्त झाले, तर्री आली एकदम. आणि इथे आमच्या मठातील सगळ्या सेवेकरी आहेत, महिला मंडळ. नाही टोटल किती भाकऱ्या झाल्या आहेत आतापर्यंत? 100च्या आसपास. 500च्या वरती झालं. एकदम असा पृथ्वीचा सर्कल आला, चुकला नाही सर्कल. दादा पण मस्त आहे की भाकरे वगैरे कटिंग काम चालू आहे. हा किती एकूण बनवलं भाकरे तरी एक अंदाज 100, 500, 1000. तुम्हा सर्वांचे गावं सांगा जरा, प्रत्येक कुठल्या गावातून आहात? आम्ही माडा कॉलनी मध्ये. माझं नाव शालिनी साठे. या मावशीचं नाव सांगा. येवले. माडा कॉलनी. सुद्धा मिळवले. माडा कॉलनी. सगळे म्हणून मधलेच आहेत. गाव रांजणगाव गणपती. रांजणगाव गणपती. अरे वा मस्त मस्त. ताई तुमचं? आम्ही अहमदनगर नेवासा फाटा. अरे वा. ताई तुमचं? हा मला. अरे कोकणातला. रत्नागिरी. कोकण. कुडाळ. नाशिक. सातारा. सातारा. उमरज नंबर 1. अंडे. वैभव अंडे. दापोली. अरे आमच्या गावाला दाखवले, आम्ही पण दाखवले. गावाचं नाव विचारतोय. मालवण. सगळे म्हणजे मोठं बऱ्यापैकी मालवण आहे. आम्ही चिपळे पनवेल. कोकणातले. अजून कोण? हे पण सगळे कोकणातलेच आहेत. इथे माऊली नाहीये कोकणातले. आता राहिल्या. गाव कुठलं? गाव मालवण दांडी. अरे वा. देवगड. अरे वा. सगळे म्हणजे कोकणातलेच आहेत. पूर्ण घाम आला. पूर्ण गॅस चालू आहे, पूर्ण घाम चालू आहे.
आणि ताई एकदम जोशामध्ये एकदम काम चालू आहे. दादांना पण हेल्प करतात आणि प्लस आमच्या केंद्रासाठी पण हेल्प करतात, जेणेकरून आता खूप जास्त भाविक भक्त वाढायला लागलेत आणि त्यासाठी सगळी धावपळ चालू आहे. अरे हा आमचा सगळ्यात छोटा सेवेकरी म्हणून केंद्रातला हाय कर सगळ्यांना बोला पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघायचा. अरे वा समजा करा, समजा आवडले की समजा करा. चला मी निघतो आता, पुढे पण शूट करायचं, घामाघूम झालं जास्त वेळ थांबू शकत नाही. आणि मागे मस्त की भजन कीर्तन चालू आहे, मस्त करायला. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट. आता तुमच्या चहाच्या स्पेशालिटी काय? चहामध्ये स्पेशल काय टाकतात? चहामध्ये स्पेशल अद्रक, चायपत्ती, गुळ, विशेष म्हणजे गुळाचा. अरे वा, म्हणजे शुगरलेस. येणार का? हो. ताई चहा कसं वाटतं? छान आहे चहा. एकदम फुलबी घातलेला आहे, मस्त चहा आहे. टेस्ट करून तुम्ही बनवला का? काय? आज बघा, इथून काय मध्ये माझी सुट्टी आहे. बघूया चहा. पूर्णपणे त्याचे एकदम स्ट्रॉंग वाटत. मामांप्रमाणेच मामा त्याचे स्ट्रॉंग आहेत, आमच्यापेक्षा यंग आहेत ते. 18 वयाचे, आम्ही इथं 20 आणि 30च्या वयाला आलो. श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटते. हा एकदम भारी. हे बघा आपले मृदुंगवाले आपल्या सर्व सेवेकरांची सेवा आणि मान्यवरांची उपस्थिती त्यामध्ये आम्ही सहभागी घेतो. बरं, मला तुमची प्रतिक्रिया ऐकायची आहे. आता हे सगळे मुलं सेवेकरी आता भजन गाणार आहेत, तुम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? कसे भजन गाणार आहेत? एवढा कॉन्फिडन्स आहे? काय बोलताय? बघू द्या, परत त्या सगळ्यांनी बोला हो म्हणून. हे असेच बेस आहे ना, शेवटपर्यंत ठेवा. ठीक आहे. तर म्हणजे आता पोरांची सगळ्यांची भजन कीर्तनाची सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपला गुरुपौर्णिमेचा दिवस संपन्न झाला आहे व्यवस्थित छान प्रकारे. आणि तुम्ही बघतच असाल मागे पूर्ण खाली झालं आहे मठ, म्हणजे सगळी माणसं आता घरी गेली आहेत. आमचे सगळे सेवेकरी होते ते पण आता सगळे घरी गेले आहेत. आता आम्ही मोजके 2-3 जण राहिले आहेत आणि मठ आता पूर्ण लॉक करून आपापल्या घरी जाणार आहोत. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हा मला नक्की छान तुमच्या कमेंटने श्री स्वामी समर्थ म्हणून लिहून पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान आवडला. आणि त्यासोबत व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते इम्पॉर्टंट आहे, कारण त्यावरती तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील माझ्या चॅनलवरती. आणि बेल आयकॉनला सिलेक्ट करा, कारण नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला की माझे कुठले व्हिडिओ आले तर तुम्हाला पहिल्या क्षणाला भेटेल. तर चला मग, आता पूर्णपणे थकलो, एनर्जी डाऊन झाली. पण कसं आहे, थोडी आहे आता घरी जायचं, कारण थोडी एनर्जी ठेवणं गरजेचं आहे. आता पायी आपल्या घरी पोचायचं आहे. चला आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया.
चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.